हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, काल माझ्याकडे एक अर्जंट ब्लाऊज आला होता स्टिच करायला, पण काल अस्तर आणि फॉल आणायला गेले होते, त्याच्यामुळे काही दिवसभर मला ब्लाऊज स्टिच करून झालाच नाही. खूप उशीर झाला यायला. त्याचप्रमाणे मुलांचे कपडे देखील आणायचे होते, तर ब्लाऊज स्टिच करून झाला नाही. आणि आज दुपार 2 वाजेपर्यंत मला तो ब्लाऊज द्यायचा होता. तर इथे बघा साईडला तुम्हाला दिसते हिरव्या कलरची साडी, त्याचाच मला ब्लाऊज द्यायचा आहे. आणि मग रात्री आल्याच्यानंतर मी हा ब्लाऊज कट केला आणि अर्धा शिवून ठेवला होता पुढचा, आणि पाठीमागचा भाग तयार करून ठेवला, बाही जोडून ठेवली होती. आणि बाकीचा उशीर झाल्यामुळे जो राडा होता तो काय आवरलेला नव्हता. तर सगळ्यात पहिलं मी शिलाईच्या रूममध्ये येऊन सगळ्यात अगोदर इथे बघा राडा आवरून घेतला. त्याच्यानंतर आता हे झाडून वगैरे काढून पूर्ण साफसफाई करून नंतर मला ब्लाऊज स्टिच करायला बसायचं होतं. तर संध्याकाळी उशीर झाल्यामुळे जेवण वगैरे बनवायचं होतं, त्याच्यामुळे काय मी हे सगळं राडा आवरलेला नव्हता. तर सकाळी आता आल्यानंतर पहिला सगळा राडा आवरून घेते आणि नंतर मग आपल्याला इथं ब्लाऊज स्टिच करायचं आहे. तरी ते बघा, हा आहे आपला ग्रीन कलरचा ब्लाऊज, ज्याचा की मी सगळं पार्ट जोडून ठेवले होते, हाताचा, पुढचा, पाठीमागचा. तर बघा, खूप सुंदर अशी याची साडी होती आणि एकदम फिनिशिंगमध्ये हा प्रॉपर ब्लाऊज इथं आपल्याला स्टिच करायचा होता. तर आता नवीन ठिकाणी मी राहायला आलेले आहे, हडपसरमध्ये. आणि तर इथे बघा, आपल्या कस्टमर आपल्याला जे असतात ते आपल्याला जोडायचे असतात, कारण नवीन ठिकाणी गेल्यानंतर लगेच आपल्याकडे कस्टमर नसतात. आता मी पहिल्या ठिकाणी राहत होते तिथे तर खूप सारे कस्टमर होते, खूप खूप लोड असायचा. पण आता इकडं आल्यामुळे आता जास्त काही कस्टमर नाहीत, त्यामुळे आपल्या कामाच्या क्वालिटी चांगली द्यायची आणि आपलं काम पण एकदम परफेक्ट ठेवायचं, म्हणजे कस्टमर जे आहेत ते आपल्याकडे येतात. आणि म्हणजे आपलं काम चांगलं असेल तर परत दुसरीकडे कुठेही जात नाहीत आणि आपलं कामही चांगलं रांगेला लागतं. तर इथे बघा, सगळ्यात अगोदर हा ब्लाऊज मला इथे स्टिच करून द्यायचा आहे. नंतर साडीला फॉल देखील लावायचा होता. तर इथे कॉटनचे फॉल लावतात. पहिलं आम्ही जिथे राहायचो तिथे सगळे पॉलिस्टरचेच फॉल यूज होत होते आणि इथं सगळे कॉटनचे फॉल लावते. तो कॉटनचा फॉल इथं धुवून नंतर प्रेस करून नंतर लावायचं होतं. तर माझ्या लक्षातच नव्हतं फॉलला धुवून प्रेस करायचं. तर मग ब्लाऊज शिवता शिवता मध्येच उठून हे फॉल धुतला. त्याच्यानंतर जरा वेळ सुकून दिला, तोपर्यंत मग माझा हा ब्लाऊज जो आहे तो इथं स्टिच करून होईल. तर इथे बघा, आता मी ब्लाऊज शिवत आहे. पूर्ण ब्लाऊज इथं अर्धा माझा स्टिच करून झाला होता. इथं गळ्याला पट्टी लावायची बाकी राहिलेली होती आणि हात जोडून फिटिंग करायची बाकी राहिलेली होती. तर गळ्याला पट्टी लावण्यासाठी तर इथे बघा, मी 1.5 इंचाची सरळ पट्टी घेतलेली आहे. आता क्रॉस पट्टी काढण्यासाठी इथं कपडा जास्त शिल्लक राहिलेला नव्हता, कारण खूप हेवी साईजचा ब्लाऊज होता. हा जो ब्लाऊज आहे तो 40 साईजचा होता. उंचीही भरपूर होती ब्लाऊजची आणि 3/4 स्लीव्ज होत्या, त्यामुळे 1 मीटर अस्तरमध्ये आपला पूर्ण ब्लाऊज गळापट्टी वगैरे काढण्यासाठी कधी कधी कपडा शिल्लक राहत नाही. तर इथे बघा, त्याच्यासाठी मी थोडंसं कमी पडत होता, तो दुसऱ्या कलरचा जॉईंट दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे बघा, पूर्ण गळ्याला मी इथं पट्टी लावून घेतलेली आहे. तर इथं गळ्याला कस्टमरची डिमांड होती की म्हणजे गळ्याला 2 शिलाई नको, एका साईडला हात शिलाई. मग पूर्ण गळ्याला पट्टी लावून घेतली आणि आतल्या साईडला इथे आपल्याला हात शिलाई करायची आहे. आणि बघू शकता, खूपच सुंदर अशी आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग आलेली आहे आणि पट्टी देखील खूप फिनिशिंगमध्ये लागलेली आहे. सरळ पट्टीनेच मी पूर्ण गळ्याला फिनिशिंग दिलेली आहे. तर इथे बघा, आपलं गळ्याला पट्टी लावून आता ब्लाऊज रेडी झालेला आहे. आता आपल्याला बाही जोडायची आहे. तर बाही जोडताना पण ती कशी जोडायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बाही जोडताना सगळ्यात अगोदर बघा, इथं आपण शोल्डर जोडल्याच्यानंतर तर बाहीच्या साईडला बघा थोडंफार कमी जास्त झालेलं असतं, ते आपल्याला सगळ्यात अगोदर इथं कट करून घ्यायचं, म्हणजे आपली बाही जी आहे ते एकदम परफेक्ट अशी येते. अजिबात म्हणजे खेचल्यासारखी होत नाही किंवा शोल्डर कमी जास्त होत नाही. दोन्ही म्हणजे शोल्डर आणि बाही आहे ते एकदम परफेक्ट अशी येते. तर कट करून घेतल्याच्यानंतर बघा, शोल्डरची कधी कधी थोडीशी शिलाई निघते, तर आपल्याला तिथे शिलाई मारून घ्यायची आणि आता आपल्याला इथं बाही जोडून घ्यायची आहे. तसंच या दुसऱ्या साईडचं पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता बाही जोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुढचा भाग पुढे आणि पाठीमागचा भाग पाठीमागे. तर जर समजत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही बाही फोल्ड करून सुद्धा बघू शकता की कुठला, कारण आपण पुढच्या साईडला 1/4 इंच आतमध्ये घेऊन आपण बाहीचा शेप दिलेला असतो, त्याच्यानुसार आपण पुढचा भाग पुढे आणि पाठीमागचा भाग पाठीमागे ठेवून आपल्याला इथं जोडून घ्यायचा. आणि जोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो आपला बाहीचा मध्ये आहे ना, तो बरोबर शोल्डरच्या ठिकाणीच ठेवून आपल्याला जोडायचा आहे. म्हणजे आपली बाही जी आहे ना, ती शोल्डर कधी बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की ब्लाऊज घातल्याच्या नंतर पुढं येतो, त्याच्यासाठी बाही आपल्याला परफेक्ट जोडणं गरजेचं आहे. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे बाही कशी जोडायची.
तर तुम्ही त्या पद्धतीने इथं बाही जोडू शकता. तर बघू शकता खूप सुंदर आणि परफेक्ट फिनिशिंगमध्ये बाही आपली इथं जोडून झालेली आहे. आता त्याच्यानंतर मी ओव्हरलॉक करून घेतलं, कारण या ब्लाऊजचे खूप सारे धागे निघत होते आणि ओव्हरलॉक केल्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग देखील छान येते. जरी ओव्हरलॉक नसेल तरी आपण प्रॉपर ब्लाऊज परफेक्ट स्टिचिंग केला ना तरी पण खूप सुंदर असा आपला ब्लाऊज दिसतो. त्याच्यानंतर इथं बघा पूर्ण जे फिटिंगचं माप होतं ते टाकून मी पूर्ण ब्लाऊजला इथं फिटिंग करून घेतली. त्याच्यानंतर आता लगेच ब्लाऊज द्यायचा होता, त्याच्यामुळे मी हुक वगैरे लावायला लगेच घेतलं. तरी ते हुक लावून झाले आणि पाठीला हातशिलाई करून घेतली, गळ्याला देखील हातशिलाई करून घेतली आणि शेवट तुम्ही ब्लाऊजचा फायनल लुक बघू शकता. खूपच सुंदर असा हा ब्लाऊज इथं बनवून रेडी झालेला होता परफेक्ट फिनिशिंगमध्ये. आणि आल्यानंतर कस्टमरने ब्लाऊज घालून देखील बघितला, खूप सुंदर असा ब्लाऊज बसला. आणि तुम्हाला ब्लाऊजच्या फिनिशिंगच्या टिप्स हव्या असतील तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट नक्की सांगेन.